नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मीरा भाईंदर शहराच्या मतदारसंघातील दोन मतदारसंघामध्ये एकाच व्यक्तीचं नाव असल्याचं उघड काँग्रेसने केलं आहे. माझ्यासोबत आता सोशल मीडियाचे दीपक बागरी जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं प्रकरण काय. सर, काय सांगाल, नेमकं काय प्रकरण आहे? एकाच व्यक्तीची नावं दोन्ही मतदारसंघात कशी काय? भाजपचे हे आमदार आमचे जे आहेत मीरा भाईंदरचे नरेंद्र मेहता साहेब, हे त्यांचे एकदम जवळचे माणूस आहे रविकांत रामप्रकाश उपाध्याय. आता रविकांत रामप्रकाश उपाध्याय हे 2017 पर्यंत काँग्रेसमध्ये होते. त्याच्यानंतर हे भाजपमध्ये गेले. 2017 जेव्हा हे इथे काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांचा स्थानिक पत्ता होता गोल्डन नेसचा. आता आज पण त्यांचा तेच पत्ता आहे. त्याच पत्त्यावरती त्यांचा ओरिजिनल वोटर ID कार्ड बनवलेला आहे. ह्याच माणसाचा 145 विधानसभामध्ये 2 ठिकाणी अजून नाव आहे. पहिलं नाव त्यांचं जे ॲड झालं आहे ते एका म्हाडा बिल्डिंगचा फ्लॅट नंबर L901 या बिल्डिंगमध्ये, पूनम क्लस्टरच्या बिल्डिंगमध्ये ॲड झालेला आहे. आम्ही जेव्हा त्या बिल्डिंगमध्ये गेलो आणि इन्क्वायरी केली तर तेव्हा त्या नावाचा कोणी माणूस तिकडे मागच्या काही 4-5 वर्षात कधीच तिकडे राहिलेला नाही. त्यांचं नाव आहे रविकांतचा आणि त्यांच्या मिसेसचा पण नाव त्याच ठिकाणी त्याच यादीमध्ये तिकडे इनरोल्ड आहे. हा झाला एक प्रकरण. आम्ही जेव्हा अजून पडताळणी केली तेव्हा आम्हाला सापडलं की या व्यक्तीचं नाव अजून एका ठिकाणी आहे. भाईंदर वेस्ट जिथे भाजपचा कार्यालय आहे, नरेंद्र मेहताचं स्वतःचं कार्यालय आहे, त्याच्या बाजूला एक बिल्डिंग आहे. त्याच बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर C303 मध्ये यांचं नाव परत रजिस्टर्ड आहे. त्याच बिल्डिंगमध्ये जेव्हा आम्ही जाऊन इन्क्वायरी केली तेव्हा तिथे माहीत पडलं की तिकडे उपाध्याय फॅमिली तर आहे, उपाध्याय नावाची एक फॅमिली तिकडे राहते, पण त्यांचा हा रविकांत रामप्रकाश उपाध्यायशी काही संबंध नाही. आम्ही जेव्हा अजून पडताळणी केली तर असे एक नाही, असे भरपूर भाजपचे पदाधिकारी आहेत, माजी नगरसेवक आहेत, ज्यांचे नाव 2-2 ठिकाणी 146 मध्ये पण आहे. जिकडून त्यांनी नगरसेवकी लढली तिकडे ते नगरसेवक निवडून आले, त्यांचं नाव परत 145च्या विधानसभामध्ये या इलेक्शनमध्ये टाकण्यात आले. आणि असेच लोकांच्या नावाने भाजपमध्ये जे 7-11 ग्रुप ऑफ कंपनी आहे नरेंद्र मेहताच्या जवळची, त्यांचे भरपूर पदाधिकाऱ्यांचे नाव आम्हाला त्या यादीत सापडले आहेत आणि एक एक करून आम्ही त्यांचा खुलासा तुमच्यासमोर करत राहू. या जी 3 नावं तुम्ही दाखवली याची मतदान तिन्ही जे नावं आहेत त्याच्यावर मतदान करण्यात आलंय आणि ही नावं गेल्याच इलेक्शनमध्ये ऍड झाली, निवडणुकीमध्ये ऍड झाली, याचं प्रमाण कसं होतं? आता हेच तुम्हाला सांगतोय, जर यांना मतदान करायचंच नसेल, एक आपण पॉसिबिलिटी घेऊ, तर हे नाम शेवटच्या वेळी का टाकणार? यांचं नाव ओरिजिनल लिस्टमध्ये नाही आहे. यांचं नाव जे आलं आहे त्याची सप्लिमेंटरी लिस्ट क्रिएट केली जाते इलेक्शन यादी छापल्यानंतर. त्या सप्लिमेंटरी लिस्टमध्ये यांचं नाव टाकलेलं आहे. म्हणजे या लोकांनी फक्त नाव टाकण्यासाठी तर नाही केलं असेल ना, मतदान करायचं असेल तरच केलं असेल या लोकांनी नाव नवीन ॲड. आणि म्हणून हे स्पष्ट होतं की इलेक्शन कमिशनने जे मागच्या इलेक्शनच्या दरम्यान जे कार्य केलं, त्यांचे जे BLOने केलं, ते सर्व बोगस प्रकारची कामं होती. इलेक्शन कमिशनला आता परत आजच तुम्ही बघितलं असेल की आम्ही दाखवलं की एका पत्त्यावरती 25-25 नवीन लोकांचे नाव रजिस्टर झाले आहेत. तर हे इलेक्शन कमिशन आणि BLO यांची दोघांची जबाबदारी होती की हे लोकांनी ते पडताळणी करूनच त्यांचं नाव ॲड केलं पाहिजे होतं. त्या लोकांनी पडताळणी नाही केली म्हणून आम्हाला करावी लागते. भाजपच्या काळामध्ये हेच झालं आहे की जे काम सरकारी यंत्रणांना करायला पाहिजे ते सर्व काम सामान्य जनता किंवा पॉलिटिकल ऑर्गनायझेशन करायला लावलंय. आणि भाजप हे लूपहोल्सचा फायदा घेऊन सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा, सत्तेत कसं राहायचं, हे भाजपच्या लोकांनी आता हे शिकून घेतलं आहे. पण त्यांची ही जे नाटके आहे ते आता जास्त वेळ चालणार नाही. भाजपचे जे आमदार आहेत त्यांनी 2021ला संन्यास घेतला होता. हाच प्रकरणामुळे आम्ही त्यांना परत संन्यास लावायची वेळ आणू, हे तुम्हाला आम्ही खात्री देतो. जसं की तुम्ही म्हणाला 145 मध्ये या व्यक्तीचं नाव होतं, 146 मध्ये यांचं नाव होतं आणि 145 मध्ये 3 नावं ऍड केली, पण ही तिन्ही नावं एकाच माणसाची आहेत. तसेच या सर्व मतदार यादीमध्ये फोटो कोणाचा आहे? फोटोच त्यांचाच आहे ना, फोटो पण आहे आमच्याकडे. आणि फक्त हे एकाच माणसाचं नाही झालेलं, मी परत रिपीट करतो, असे भरपूर लोक आहेत, असे भरपूर भाजपचे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, ज्यांचे नाव याच पद्धतीने 146 मध्ये राहणारे 145 मध्ये पण त्यांचे इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे. आणि आम्ही तुम्हाला एक एक करून ह्या सर्वांचे पुरावे तुमच्या समोर सादर करत राहू. या सर्व संबंधित मध्ये तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे? निवडणूक आयोगाला आम्ही तक्रार करणार, आम्ही कमिशनर साहेबांकडे तक्रार करणार. कारण हे जे झालंय हे बेसिकली फ्रॉड झालंय. हे जे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स फॉर्ज केले आहेत, डुप्लिकेट ॲड्रेस, बोगस ॲड्रेस दाखवून, त्याच्यावरती आम्ही त्यांच्यावर रीतसर पद्धतीने कारवाई करू. नक्कीच हा विषय गंभीर आहे. अजून एक प्रकार काँग्रेसने समोर आणला आहे, जे एकाच दुकानाच्या ॲड्रेसवर
तब्बल 25 मतदार ओळखपत्र हे जाहीर म्हणजे इश्यू करण्यात आले आहेत. या सर्व संदर्भात पुढील माहिती आपण पाहूया. जसं की आपण पाहिलं, एकाच मतदारसंघामध्ये असलेलं नाव हे दुसऱ्या संघात 3 वेळा टाकण्यात आलं आहे. असाच एक दुसरा प्रकार समोर आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल एकाच पत्त्यावर 25 मतदान ओळखपत्र हे इश्यू करण्यात आले आहेत. आता माझ्यासमोर तेच मतदान ओळखपत्र या ठिकाणी आहेत आणि माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की हा काय प्रकार आहे. तर काय सांगाल, हा काय नक्की प्रकार आहे? या ठिकाणी आम्ही इलेक्शन कमिशनला वारंवार कळवलेलं आहे की जी मतदार नोंदणी होती ती व्यवस्थित होत नाही. या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते काम करत नाहीत, त्यांची जबाबदारी ते पूर्ण सांभाळत नाहीत. BLO आहेत, हे घरी बसून फक्त अप्रुव्हल देतात. त्यामुळे या मतदारसंघात मनमानी चाललेली आहे. म्हणजे 145 असो 146 मध्ये असो, सगळीकडे एकच परिस्थिती आहे. जवळजवळ 90,000 नावं दोन्ही मतदारसंघात मिळून यावेळी नव्याने आलेली आहेत आणि त्यातली 50,000 नावं बोगस आहेत असं आम्ही त्यांना कळवलेलं आहे. पण इलेक्शन कमिशन कुठे ना कुठे वेगवेगळं कारण देऊन आम्ही करतोय, आमची लोक करतायत, BLOचं अप्रुव्हल असतं. आम्हाला एक पत्र सुद्धा त्याने दिलंय. एक पत्राचं उत्तर द्यायला त्याने जवळजवळ वर्षभर लावलेलं आहे. त्यात ते म्हणतात की जी नावं कमी करण्यात आली 4,913 नावं, त्याची तुम्हाला आम्ही माहिती दिली होती. ज्या दिवशी माहिती दिली त्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं होतं की ही चुकीची नावं आहे, त्यावरती कुठे व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये, लोकांचे पुरावे पत्ते बघितले गेलेले नाहीयेत, त्याचं अगोदर या मतदार यादीत नाव आहे की नाही याची पडताळणी केली नाहीये आणि काही लोक जाणून बुजून टाकतात नावं आणि काही लोकांचं हे नजर चुकीने होतं. तर अशा प्रकारे इलेक्शन कमिशनचा जो गोंधळ कारभार आहे त्याबद्दल आम्ही त्यांना प्रश्न केले होते. त्याचं उत्तर अजूनपर्यंत दिलं नाही. फक्त हे ढोबळ उत्तर दिलं की आम्ही माहिती दिलेली आहे डिलीट केलेल्या, पण जी ऍड केली त्याबद्दल जो आम्ही प्रश्न विचारला होता त्याच्याबद्दल त्यांनी कुठेही उत्तर दिलेलं नाही. आज आमच्या समोर असा एक विषय समोर आलेला आहे की एक 10x10च्या दुकानामध्ये जवळजवळ 25 लोकांची नावांची नोंद झालेली आहे. एकच पत्ता, तुम्ही इथे ठेवलेली सगळी कार्ड बघाल, ही कार्ड त्या बिल्डिंग मधनं आम्हाला मिळाली. जे पत्ते आलेले कोण पोस्टमन होते त्यांच्याकडनं आम्हाला मिळाले. आमचं ऑफिस त्याच्या बाजूला आहे आणि त्या ठिकाणी ही जी कार्ड आम्हाला मिळाली तर असं दिसून येतं की तिथे कोणच राहत नाही. दुकान आहे, ते मेडिकलचं दुकान आहे आणि या मेडिकलच्या दुकानामध्ये अशा प्रकारे या इलेक्शन झाल्यानंतरची ही नावं आहेत. इलेक्शन पूर्वी जी इलेक्शन मध्ये यादी तयार झाली होती त्यामधल्या नावांचा अजून विषय बाकीच आहे. आम्ही आज जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये आमच्या आदरणीय नेते मुझफ्फर हुसेन यांनी दाखवून दिलं आहे, आमच्या प्रवक्त्याने दाखवून दिलंय की एकाच व्यक्तीचं वेगवेगळ्या बाजूबाजूच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये म्हणजे 146 मध्ये पण नाव आहे पूर्ण परिवाराचं आणि 145 मध्ये पण नाव आहे पूर्ण परिवाराचं आणि तेही 145 मध्ये 2-3 ठिकाणी नाव आहे. राहिला ते 146 मध्येच आहेत. मग अशा प्रकारची जो राहुल गांधीजींनी, आमचे नेते, विरोधी पक्षनेते देशाचे, त्यांनी जो विषय चालवला होता वोट चोरीचा, तो आज कुठेतरी खरा आहे हे आज मीरा भाईंदरमध्ये पण दिसून आलेलं आहे. आणि याला पूर्णतः इलेक्शन कमिशन, मतदार नोंदणी अधिकारी, BLO आणि त्या ठिकाणी बसलेले कर्मचारी हे जबाबदार आहेत. म्हणजे येणाऱ्या आता निवडणूक आहेत, मीरा भाईंदरमध्ये जे आता निवडणूक येणार त्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आहेत. तर आता मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पण ही अशी वोट चोरीचा प्रकार घडणार आहे का? हा जो प्रकार आहे हा अशा प्रकारेच हा प्रकार आहे की ज्या ठिकाणी भाजपाला असं वाटतं, आता ज्या प्रभागात ही नावं आले त्या प्रभागात भाजपाचा फक्त 200 मतांनी विजय झाला होता. अशा ठिकाणी यांनी ही बोगस नावं टाकायचं काम करतायत आणि ही बोगस नावं, मत चोरीचं, वोट चोरीचं जे काम आहे राहुल गांधी म्हणतायत त्याच प्रकारची ही कामं या ठिकाणी होत आहेत. यापूर्वी सुद्धा आम्ही ज्या लोकांची 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा नावं आहेत एकाच कॉन्स्टिट्युन्सीमध्ये ते पण दाखवलं. आज हे पण तुम्हाला दिसलं की आता कुठलं इलेक्शन नाही, अजून 2 महिन्याने होणार आहे. ही जी तयारी चाललेली आहे ही पुढच्या इलेक्शनसाठी चाललेली आहे. लोकांना कुठेतरी ही असं म्हणायला पाहिजे की सर्व जनतेची फसवणूक चाललेली आहे. म्हणजे मत चोरी करून सत्तेत यायचं आणि सत्ता गाजवायची हे भाजपाचं कारस्थान आहे आणि भाजपाने इलेक्शन कमिशनला हाताशी धरून, त्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अशा प्रकारचं काम करते.
जसं आता आपल्या समोर हे जे कार्ड आहेत याच्यावर जी ऍड्रेस आहे तो सर्व मला वाटतं जवळपास 25 हे आहे. तुम्ही 25 जसं card सांगितलं मध्ये, त्याप्रमाणे तर या सर्वांना ऍड्रेस काय आहे एकदा वाचून दाखवाल आणि या- नावं काय आहेत? या या ह्याच्यामध्ये ही ललन शीतल यादव, सगळी नावं यादव आहेत. मी तुम्हाला सांगतो, ललन शीतल यादव, रमेश पंचम यादव, तुमच्या इथे मिठाईलाल, निलेश मिठाईलाल कुमार, इथे आहे लखू मिठाईलाल यादव. या ठिकाणी मला असं दिसतंय हे मिठाईलाल यादव, अरे लाईनीतच आहेत सगळी नावं. इथे काय नेट नेबुलाल यादव, सगळ्यांचे ऍड्रेस एकच आहेत. शॉप नंबर 11, अस्मिता उपाहार, 1, पूनम सागर, मीरा रोड. या सर्व व्यक्तींना तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला का? नाही, या व्यक्तींना अजून शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही. ह्या व्यक्ती इथे राहत नाही एवढं नक्की. ज्या ठिकाणी त्यांचे हे नावं आलेली आहेत आणि त्यांचे पत्ते क्लिअर पत्ते आहेत, अर्धवट पत्ता नाहीये. नाहीतर तुम्ही मतदार यादी बघाल, लोकांचे पत्तेच नाहीयेत. नुसतं घर क्रमांक लिहिलाय, बिल्डिंगचं नाव नाहीये, वरती भाग क्रमांक वेगळा आहे, भागाचं नाव वेगळं आहे. ह्याच्यात किमान त्यांनी पूर्ण पत्ते लिहिलेले आहेत. या पत्त्यावरती ही लोक राहत नाहीत, याची आम्ही शहानिशा केलेली आहे. मग आता या ठिकाणी निवडणूक आयोगाची जी ऑनलाईन मतदार यादी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही सर्व नावं शोधून पाहिलीत का? नाही, ही आम्हाला हे जे पत्ते मिळाल्यानंतर, नावं मिळाल्यानंतर, YJ नंबर मिळाल्यानंतर जी ऑनलाईन यादी प्रसिद्ध केली जाते, त्यात हा जो त्यांचा ID क्रमांक आहे तो टाकला की नाव दिसतंय वेबसाईटवरती. त्यांच्या वेबसाईटवरती हे नाव दिसतंय. त्यांनी त्या यादीमध्ये नाव समाविष्ट केलं, पण ती यादी अजून पब्लिश केली नाही. पण वेबसाईटवरती हे दिसतेत नावं, म्हणजे ही खरी आहेत. ही 2 यादीमध्ये ही सगळी नावं आहेत. 370 आणि 375 आणि एकच नाव 363 मध्ये आहेत. बाकी सगळी नावं 370 आणि 75 मध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये राहुल गांधी जे आहे ते वोट चोरीचा प्रकार उघडकीस आणतायत. त्यानुसार आता तुम्हाला मीरा भाईंदरमध्ये अशी किती संख्या वोट चोरीची आढळून आली? नाही, आता आम्ही तुम्हाला जी सांगितलेली आहे ही 25 नावांचा विषय आहे. आमच्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यांचे ऍड्रेस नाही. तुम्हाला मी एवढं सांगेन की माझ्या इथे ज्युपिटर मर्क्युरी नावाने माणूस आहे, म्हणजे ज्युपिटर मर्क्युरी बिल्डिंगचं नाव आहे, पण मतदाराचं नाव ज्युपिटर मर्क्युरी लिहिलेलं आहे आणि कित्येक वर्ष ते नाव तसंच, कोण त्याला काढायचा प्रयत्न करत नाही. आम्ही सांगितलं हे काय बनवलंय तुम्ही. या भागात म्हणजे मीरा रोड स्टेशनच्या भागात राहणाऱ्यांची नावं शीतलनगर म्हणजे मीरा रोड स्टेशन पासून 1 किलोमीटर अंतरावरच्या बिल्डिंग मध्ये आली आहेत, त्या प्रभागात आले आहेत. अशी तरी बरीच आहेत. म्हणजे कोणी कोणाला ओळखू नये, कोणी कुठे मतदान करायचं हे क्लिअर नाही, अशी परिस्थिती आहे. जसं की आपण पहिला विषय अतिशय गंभीर आहे. इथे लिहिलंय भारत निवडणूक आयोग यांच्याकडून हे एकूण 25 लिफाफे एकाच पत्त्यावर पाठवण्यात आलेत. पण पाठवताना निवडणूक आयोगाने देखील याची शहानिशा केली नाही की आपण एकाच पत्त्यावर जवळपास 25 ओळखपत्र पाठवत आहोत. तर नेमकं एका पत्त्यावर 25 जण राहत असतील का? हा सर्व भोंगळ कारभार काँग्रेसने समोर आणलाय आणि अशाच प्रकारे भविष्यामध्ये मीरा भाईंदर काँग्रेसच्या वतीने असे अनेक प्रकार उघडकीस येणार आहेत.